शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 14 ऑगस्ट 2024 बुधवार आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो याविषयी। पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, सविस्तर माहिती अशी की आजच्या दरम्यान राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढेल तर काही भागात हलका पाऊस ढगाळ वातावरणासह होईल। मात्र उद्यापासून पुढील 8 दिवस राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊ सुरुवातीला आजचा अंदाज पाहिला असता विदर्भातील अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार आहे। मात्र अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आज देण्यात आलाय। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मात्र उद्यापासून पुढील 4 दिवस या भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। त्यासोबतच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात तापमानात वाढ होईल। मात्र रात्रीपर्यंत कोकणातील बहुतांश भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आजच्या दरम्यान काही भागात तापमानात वाढ होईल तर काही भागात ढगाळ वातावरण असेल। मात्र उद्यापासून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।